आशिष सर, तुमचं फार मनापासून स्वागत आणि अमृता, तुझंही फार मनापासून स्वागत. मला आज इतका आनंद झाला. एकतर गुढीपाडव्याचा स्पेशल एपिसोड आहे. आपली भेट अशी फार वेळेला होत नाही, कारण डान्सचा काही कार्यक्रम असेल तरच. यांनी मला खूप वेळेला नाचवायचा प्रयत्न केलाय, थकले ते. म्हणून मग तुझ्या आयुष्यात मी आले, पण मीही थकले. सगळे थकतात मला नाचवणारे. पण अमृता, तुलाही भेटून फार आनंद झाला. आपण खूप महिन्यानंतर आज हो. आणि तुझ्या चेहऱ्यावर इतका आनंद, इतकं हसू दिसतंय, तर माझ्या येण्याने काय झालीये तुझी हालत हे मला कळतंय. हो. आणि आज मी इकडे माझ्या अत्यंत लाडक्या मित्राबरोबर, जो माझा गुरु पण आहे, आशिष बरोबर आज इकडे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात करायला झी मराठीवर आली आहे. खूप आनंद होतोय. दोघांचे फार मनापासून स्वागत. थँक्यू. आज आपल्याला गुढीपाडवा सेलिब्रेट करायचा आहे, पदार्थ करायचे आहेत, गप्पा मारायच्या आहेत. पण त्याआधी तुम्हाला आमच्या घराची ओळख करून देतो. आशिष सर, तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये गुळ पावडरीपासून ते फळांपर्यंत, भाज्यांपासून ते वेलींपर्यंत सगळं आहे. जे जे काही लागेल आपण ते तिकडून घेऊ शकतो. तिकडे आहे अमृता, चविष्ट चकाट्या पिठायचा कट्टा. म्हणजे इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात आणि चकाट्याही पिटायला लागतात. ते मी करू शकते. दुसरं वालं चकाट्या पिठलं आणि पदार्थ ते तू तुझं मनातनं करून असा मनसोक्त असं तुला छान वाटेल असं कर. पोट कसं भरेल ते मनानेच भरेल तुझ्या. तुझ्या कवितांनी कसं महाराष्ट्राचं पोट भरतं, मन भरतं, तसंच आहे ते. आज मला काही बोलायला फार राहणार नाही असा माझा एक. आणि ती अदाकारीनी पीठ म्हणणार, एक्सप्रेशननी मीठ घालणार, त्याच्यानंतर ती एक फुंका लावला की त्याच्यात मसाला पडणार आणि अशी आमची डिश तयार होणार आहे. गॅस कशाने पेटवणार? अरे मी आलीये ना, एवढं मी आलीये, त्याचं काहीच नाही. तर असा स्वयंपाक साधारण आज होणार आहे. आणि इकडे आहे आठवणींचा कट्टा, ज्याच्यावरती आपल्याला खूप गप्पा मारायच्यात. तर आधी आपण तिकडे जाऊया, आजच्या भागाला सुरुवात करूया. प्लीज वेलकम. या अमृता आणि आशिष, फार मनापासून तुम्हा दोघांचंही स्वागत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुला पण. तुला फार सुंदर दिसताय. म्हणजे आज अशी नजर हटत नाहीये. म्हणजे अमृता आणि आशिष हे कॉम्बिनेशनच फार इंटरेस्टिंग आहे. कारण अनेक अभिनय क्षेत्रातली आणि डान्स क्षेत्रातली लोक तुम्हाला ऍडमायर करतात, तुम्हाला फॉलो करतात, तुमच्याकडनं शिकतात आणि तुम्ही जे जे काही म्हणून करता ते करण्याचा प्रयत्न करता. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमचा उद्देशच हा होता की नवीन वर्ष सुरू करताना तुमच्याकडनं त्यांना गप्पाही ऐकायला मिळाव्या आणि काहीतरी छान शिकायला मिळावं. आमच्याकडे परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांना आम्ही घोडभर चहा देतो. वा, छान छान. तर प्रश्न मला पहिला हा विचारायचा आहे की ही जोडी फॉर्म झाली कशी? म्हणजे गुरु शिष्य हे नातं तयार कधी झालं? मला असं वाटतं हे एक असं नातं आहे जे आम्ही कधी असं ठरवून तयार केलं नाही. आशूला जेव्हा मी पाहिलं होतं, इतका सुंदर नाचत होता, मी म्हटलं अरे यार क्या बात आहे, एकतर पाटील आणि काय सुंदर नाचतो यार, मला ना ह्याच्याबरोबर कधीतरी काम करायचं, एवढंच झालं होतं. त्यानंतर आम्ही अनेकदा रियालिटी शोज, आम्ही दोघं रियालिटी शोज मधूनच आलेलो आहोत आणि मला वाटतं आमचं बेस व झी होत. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी कुठल्या तरी अवॉर्ड फंक्शन कोरिओग्राफ करत होतो आणि अमृता वॉज अन आर्टिस्ट. तो मला तेव्हा खूप भीती होती, कारण मी खूप ऐकलं होतं की अमृता खूप चिडते किंवा तिला स्टेप नाही आवडत, तर म्हणजे ती कांगावा करेल. त्याच्यापेक्षा म्हणजे मी खूप घाबरलो होतो पहिल्या दिवशी. पण ती रिहर्सलला आली आणि ऑफकोर्स द ऍक्ट वॉज व्हेरी गुड. आणि तेव्हापासून म्हणजे ते मला वाटतं ते होत गेलं. म्हणजे आम्ही प्लॅन नाही केलं, कधीच नाही. आणि एक गोष्ट ना आमच्या दोघांमध्ये कॉमन आहे, आम्ही दोघंही नृत्य शिकलो नाही. तुम्ही शिकला नाही? नाही. आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण असं घेतलं नाही. टेक्निकली काही नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं मी कथ्थक विशारद वगैरे केलं, असं काही नाहीये. तर ठरवून तुमची मैत्री झाली नाही, ठरवून तुम्ही गुरु शिष्य झाला नाही, पण तुम्ही ठरवून एकत्र काम करता. आणि प्रोफेशनली जेव्हा आम्ही एकत्र काम करतो ना, मी कधीच त्याला टेकन फॉर ग्रँटेड धरत नाही आणि कधीच तो मला टेकन फॉर ग्रँटेड धरत नाही. रिस्पेक्ट करता. ते खूप गरजेचं आहे. आम्हाला दोघांना आमच्या लिमिट्स माहित आहेत, प्रोफेशनली पर्सनली सुद्धा. सो त्याच्यामुळे कदाचित ते बॉन्डिंग त्याच्यामुळे जास्त स्ट्रॉंग आहे, कारण की वी नो की कुठेपर्यंत जायचंय, कुठपर्यंत नाही जायचंय आणि कसं हे नातं पुढेपर्यंत राहू शकतं. आणि मला वाटतं आम्ही एकत्र इतकं नाचलोय सध्या, त्याच्यामुळे कदाचित ते लोकांपर्यंत, आणि लोक आम्ही कुठेही गेलो, म्हणजे ती पण आज कुठे इंडिव्हिज्युअल सोलो परफॉर्मन्सला गेली किंवा मी गेलो तर मला विचारतात की अरे सर, ते मॅडम बरोबर तुमचा तो व्हिडिओ ना आम्ही बघितला. सो मला वाटतं की दॅट इज ते नृत्यामुळे आम्ही जवळ आलोय. मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप नाचावं लागतं, खूप स्टॅमिना लागतो. म्हणजे मी पाहतो जेव्हा डान्सर्स डान्स करत असतात ते निथळलेले असतात घामाने. तर या सगळ्याच्या तुमचं डाएट फूड फार महत्वाचं आहे. दोघांमध्ये फूडी जास्त कोण आहे?
कारण अमृताला मी पाहिलंय हो त्या मुगाच्या डाल खिचड्या खाऊनच ती जगते. फार तर फार ते बीटरूटचे कटलेट, बरं त्याचा आकार एवढाच असतो, ते मी खायचो सेट वरतीच्या डब्यात आणलेले. आता मी युएसच्या टूरला वगैरे गेलो होतो तेव्हा एकत्रच आम्ही खायचो आणि सतत आपलं ते मेक्सिकन चिपोटले का काय ते होतं 4 दिवस खाल्ल्यानंतर अमृता मला हळूच ऐक ना अशोक, त्यांना सांग दाल खिचडी मिळेल का कुठे. तुम्ही आज दिसताय पण फार छान. ही पैठणी माझ्या आईची आहे. 15 वर्ष जुनी पैठणी आहे. मला असं वाटतं की अदितीच्या लग्नाच्या वेळेस का त्याच्या आधी घेतली होती आणि ती नेसली आहे मी दीदीच्या. हो, yes. मला आईच्या लग्नात नाही रे. अदिती तुझी मोठी बहीण. माझी धाकटी बहीण. ती फार छान दिसते. थँक्यू. फारच गोड. तर तुम्हाला भेटायला एक स्पेशल पाहुणा इथे आलेला आहे, मुंबईचा डबेवाला आहे. तर मी त्यांना विनंती करतो, प्लीज मंचावरती या. पुरे. हा. नमस्कार. हॅपी गुढीपाडवा. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्तच. या दोघांना ओळखत असालच. हो. काय म्हणणं यांच्याविषयी? अहो त्यांच्याबद्दल काय सांगायचं, का चंद्रच माझ्या समोर येऊन बसलाय. तर या वर्षी माझा गुढीपाडवा पासून तर पुढचं वर्ष असं मस्त जाणार तर विचारू नका. वर्षभर पौर्णिमा असेल तुमच्या आयुष्यात. वा, फार छान. पण तुमच्या बायकोला राग नाही ना येणार? राग तर येणार. आणि ह्याच्यात काय आणले आज? बघू, जरा उघडून बघूया काय आणलंय. बघ बाबा. गुढी. ओ, डार्क चॉकलेट. हो माझ्यासाठी आहे. म्हणजे ते डार्क चॉकलेट. एवढे डार्क सगळे? चॉकलेट. नाही हे रे एवढे कशाला आणले डार्क चॉकलेट? डार्क चॉकलेट त्याला आवडतात म्हणून आणले. कोणाला? मॅडम. मला खूप आवडतात. मॅडमला सल्ला द्यायचा काहीतरी, त्याच्यासाठी मी खास आलो इकडे. तुम्हाला त्यांना सल्ला द्यायचा आहे. काय धाडस आहे, द्या. मग अहो त्यांना तेच सांगतोय, तुम्ही क्रिकेट खेळा, बॅडमिंटन खेळा, करंजा करा, पुरणपोळी करा, जे पाहिजे ते करा. का पण का? त्यांचं गाणं नाही का आलं ते, बाई ग करमत नाही, बाई ग करमत नाही, हो. त्याच्यासाठी. अच्छा. नाही हो, काय आहे ना, मला करमत नाही म्हणून महाराष्ट्रभरातल्या अनेक लोकांना करमत नाही आणि ते मला तसंच ठेवायचं आहे. मला करमणार नाही की त्यांनाही करमणार नाही. सो मी तुमचा सल्ला नाही घेत बाबा. मी आपलं मला करमत नाही तर महाराष्ट्राला करमत नाही आशिष असं. सरांसाठी काही बोलायचं? सल्ला त्यांच्याकडून घ्यायसाठी आलो. कारण का माझ्या बायकोला कसं इम्प्रेस करायचं. तुमच्या बायकोकडे ऑलरेडी 9 रस असणार. हा. सो 9 रसांमधून ती 2 रस तुमच्यावर तर रोज वापरत असेल. कोणते सांगा? रौद्र. 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 आणि त्याच्यातून तुमच्या आयुष्यात दुःखाचा रस येत असेल, हो ना? तर आता तिला जर आनंद द्यायचा आहे तर तिच्यासाठी तुम्ही छान करुण रस घेतला पाहिजे. ओके. करुण रस म्हणजे काय सांगा? कारल्याचा रस. नाही, करुण रस म्हणजे असं दयनीय अवस्था. जी तुमची रोज असते बायको. आता तुम्ही बाई ग म्हटलात, असा हात जोडा. बाई ग घ्या, जवळ घ्या हात. कसं आहे बघ, कसं नाही, कसं करमत नाही ग. झाली इम्प्रेस. झालं. क्या बात. इम्प्रेस आहे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच.